सुवर्दे ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. अहो मंडळी, कुठं आलात तुम्ही? असं होय, मंदिरात कोण असतो बरं? बरं बरं, तुमचा देव काय नेसतो? आणि तो काय खातो? अरे बाबा, आम्ही जे खाऊ खातो तेच तो खातो. असं त्या देवाला तुम्ही मंदिरात, मस्जिदीमध्ये, चर्च मध्ये बांधून ठेवलंय, तो स्वतः काहीच नाही करत मग? आपल्या साधू संतांनी हेच तर सांगितलंय, देव फक्त मंदिरात राहत नाही, मंदिरात राहतं ते पुजाऱ्याचा पोट. देव तर तुमच्या आमच्यातच आहे. हो, चला मग. मंडळी, संत नामदेवांपासून संत ज्ञानेश्वरांपर्यंत या सर्व संतांनी माझ्या त्या मंदिरातल्या देवाला या वाळवंटात आणलं आणि या वाळवंटाला वैकुंठपद प्राप्त झालं. 13 वर्षात तर बाकी महाराष्ट्रात असलेला जातीवाद पंढरपूरच्या वारकऱ्यांनी हद्दपार केला आणि समतेची, बंधुतेची आणि एकात्मतेची महत्वपूर्ण क्रांती. महाराष्ट्रातल्या सर्व संतांनी केलेली क्रांती हेच तर या महाराष्ट्राचं खरं मूळ आहे. होय, आज 21व्या शतकात म्हणूनच महाराष्ट्राचं नेमकं मूळ विसरलोय. अहो, तुम्ही आम्ही ह्या सो कॉल्ड सुशिक्षित तरुणांनी ह्या परंपरेला गोड पराभव म्हणून घोषित केलाय. अहो, तुम्ही आम्ही तर भरकटलोच, पर्यायाने महाराष्ट्र भरकटला आणि आता आपला पूर्ण भारत देश भरकटत चालला आहे. अरे म्हणूनच आम्ही ENTC डिपार्टमेंट सविनय सादर करतोय पथनाट्य. आम्ही आमचा मूळ विसरलोय. अरे ऐका ना, आम्ही आमचा मूळ विसरलोय. अरे पकड पकड पकड. वाव, इट इज व्हेरी नाईस. व्हॉट इज इट कॉल्ड? व्हॉट इज इट कॉल्ड? याला विट्टी दांडू म्हणतात. विटी दांडू? अरे पण आमच्या सिटीत असं काय होत नाही. तुमच्याकडे मैदान नाहीत होय? तुमच्या शाळेत बी नाही होय? नाही. अगं मग तुम्ही प्रार्थना कुठे घेता? प्रार्थना म्हणजे? अगं ये, प्रार्थना म्हणजे प्रेयर. हो, प्रेयर. अरे होते ना आमच्या क्लासमध्ये, ते पण इंग्लिशमधून. अगं, मग तुम्हाला मराठी नाही शिकवत होय? अरे शिकवतात ना, पण मी आणि माझ्या फ्रेंड्सनी ते ऑप्शनला टाकलंय. अगं पण का? कारण की मराठी खूप बोरिंग लँग्वेज आहे यार. कसं पण आता मराठीत राहिलं तरी काय, आणि आता मराठी खूप आउटडेटेड झालंय म्हणून माझ्या मॅडम म्हणतात. मराठी आता राहिलं तरी काय. मेरे मॉम डॅड सेड दॅट इंग्लिश इज व्हेरी स्टँडर्ड लँग्वेज अँड मराठी इज सो चीप. मंडळी, माझ्या मराठीची बोलू परे कौतुके परी अमृताचेही पैजा अजिंक्य असं म्हणत माझ्या ज्ञानोबा रायांनी माझ्या मराठीची आणि अमृताची स्पर्धा लावली आणि ती जिंकली सुद्धा बरं का. आणि हल्ली ही गावाकडची शहराकडची माणसं ही आपल्या मायबोली मराठीला आउटडेटेड समजू लागलेत. अहो, जगात वैश्विक शांतीचा संदेश हा पहिल्यांदा या माझ्या मराठी मायबोलीने दिलाय. अवघे विश्वाची माझे घर श्रीमती जयाची स्थिर. टिंबवुना चरा चरा आवाज कशी झाला. अहो मंडळी, सकाळची काकड आरती, रस्त्यावर जाऊया, या सगळ्या आपल्या माय मराठीमध्ये लिहिलेल्या आहेत. तर मला सांगा, आपली माय मराठी आउटडेटेड असूच कशी शकते? म्हणूनच शेतात काम करून कविता प्रसिद्ध करणाऱ्या माझ्या बहिणाबाई चौधरी, तसेच दलितांचे कष्ट मांडणारे बाबूराव बागुल आणि श्रमिकांचे मनावर राज्य करणारे नारायण सुर्वे, आज या साऱ्यांनी माझी मराठी वाढवली आणि जगवली सुद्धा. आणि म्हणूनच आम्ही हे म्हणतोय की मराठी भाषा, मराठी शाळा आणि मराठी संस्कार हे झालेच पाहिजे. होय, झालंच पाहिजे. लट्टूबच्चाच्या नावाला बाबा काहीतरी चुकतंय. बाबा की
मधनं काप त्याला आता मधात बुडव आणि ते महादेवाला वाहू नये. अगं पास होईल पोरग बिना अभ्यास करता वर्गात पहिलं येईल. मंडळी ही अंधश्रद्धा आहे, बाबांपर्यंत राहिलेली नाहीये. संपूर्ण देशात सर्व जाती धर्मात असून सुद्धा हेच सुरू आहे. स्पीक लाऊडली. मोठ्याने बोला. अरे बोलणार नाही, मुका आहे. स्पीक लाऊडली. मोठ्याने बोला. अरे बोलणार बाबा. गॉड इज सीइंग यू माय. देव तुझ्याकडे पाहत आहे. मैं बोलने लगा. शब्द नाही का तुमच्याकडे? अरे शब्द आहेत ना, पण देवाचं नाव नाही ना घेता येत. मंडळी, महाराष्ट्र आणि देशाची सध्याची परिस्थिती पाहता असं वाटतंय की आधुनिक नेमकं कोण आहे. 21व्या शतकातील आपण किती संत परंपरा. अहो, संत तुकोबा महाराजांनी तर या अन्यायाविरुद्ध प्रचार केला. नव्हते कन्यापुत्र तर मग का लागे कन्यापुत्री असं म्हणत त्यांनी या अंधश्रद्धेचा प्रहार केला. अहो, संतांचा याच विचारांचा प्रभाव पुढे परिवर्तनवादी चळवळीत समाविष्ट करण्यात आला. बाबूराव बागुल म्हणतात, एक तरी माझ्या हातात बंदूक द्या, नाहीतर ती तुकाची विणा द्या. अहो, गावोगावी जाईन म्हणतो, तुकाच्या विणा क्रांतीचे गीत गाईन म्हणतो. क्रांतीचे गीत गाईन म्हणतो. क्रांतीचे गीत गाईन म्हणतो. अरे दिसत नाही का, मी छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार विकतीये. ही तीच तलवार आहे ना ज्यांनी राजांनी पाटलांना मारलं होतं. खरं आहे तुझं, पण आज या महाराष्ट्रात जर 3 वर्षाच्या मुलीपासून ते 30 वर्षाच्या पुरुषांपर्यंत लैंगिक अत्याचार होत असतील, तर काय करायचं ह्या तलवारीचं.